करायचा. हे कपिल वापरायचं. गॅसवर पण करू शकता तुम्ही आरामशीर. आता ह्याच्यावर ऑनलाईनवर पण कलई भेटते, पावसावर भेटतो. फक्त हे तुम्हाला भेटणार नाही तर आपल्या घरात सुती बनेल, गॅसचं पडतं, बनेलचं पडतं, ते घेतलं तरी सुद्धा चालेल. ते जरी गेली लावलं तरी चालेल. प्लास्टिक कढई त्याच्यात टाकून त्याच्यात पडतो. भांडी साफ केली ना तर तुम्हाला लावायला काय नाही. आता गॅसवर गरम करायची भांडी. हात कापायचा आपला बस. वरच्यावर अंगत फडकं फिरवायचं. एक वर्ष कलई जाते त्याची पण वाटत. त्याला थोडं बेसन पीठ लावायचं, पातळ करून अर्धा तास ठेवायचं. त्यानंतर साबणाने जरा हे बघा जोर लावून घासायचं. जोर लावून जोर लावून घासली काय एकदम अजून चमक येते. ही झाली कढई. बिफोर आफ्टर फक्त आतमध्ये पितांबरी नाही लावायची. पाणी घासताना पण पितांबरीचा वापर करायचाच नाही. बाहेर तुम्हाला लिंबू आणि मीठ लावा, चिंच मीठ. पितांबरीमध्ये केमिकल असते, कलई काळी पडते, खराब होते. पितांबरी बाहेर लावा. तिथं कलई केली तिथं नाही लावायची. बिफोर आफ्टर. साबणाने घासायची आणि मग वापर करायचा. फक्त आतमध्ये चुकून पितांबरी लावून नाही लावायची. पितांबरीमध्ये केमिकल. बाहेर लावा. तुम्हाला आता बाहेरनं स्वच्छ करायचं असेल ना, लिंबू मीठ, चिंच मीठ त्याच्याने घासा. पण जुने झाले तर पण लावायचं नाही. काय केलं पण समजा तुमच्या आतमध्ये हात गेला तर पितांबरीला थोडं तरी ठेवून राखायचं ना. त्याने कलई पूर्ण काळी पडते, खराब होते. पितांबरी आम्ही पितांबरी घासतो. समजा करपला असेल ताराचा काट्या पण वापरा तरी चालेल. कलई तुम्ही चालव नाही चांगलं. आता घरी गेल्यावरती काय बेसन पीठ घ्यायचं, थोडं बेसन पीठ पातळ कधी लावायचं, अर्धा तास ठेवायचं. त्यावेळेस साबणाने घासायचा आणि वापर करायचा. कारण आम्ही हे नवसागर मारतो ना, त्याचा अर्थ राहतो. जेवणाला वास यावा नाही म्हणून आम्ही बेसन पीठ लावायला सांगतो. आज रात्री वापरले तरी चालतील का? त्याला काही टेन्शन नाही. वापरायला तर यातच खावत जावा. पण ते कलई करायला लागते गेल्यावरती. कलई तर करायला लागेल. आता दवाखान्यात आपण 10 वेळा जातो. कलईला एकदा पैसे घालवले काय वाटतं. या बांबूला दूध गरम करून प्यायला देत जावा. त्याच्यामध्ये हो, बुद्धी चांगली होईल.
ह्याच्यातली शाई आणि ह्याच्यातली शाई बघा फरक खाऊ. ह्याच्यात दूध चांगलं तापलं जातं. शाई भरपूर निघते. दूध काढायला भारी तुम्हाला बघायला पाहिजे. बघा ना. अर्ध्या लिटर आता कढई काढून दिली आम्ही का परत कधी काढावी लागेल? वर्षांनी करा. आपल्या वापरण्यावर तुमचा वापर चांगला असेल ना 3 वर्ष जाते कले. काय काय तुमचा वापर चांगला असेल तर 2 वर्ष जायचे कले. हे आम्ही डबल कोटिंग करून देतो. हो काय हो ते तर तुम्ही काय काय वापरता? कठीण परत नवसागर आणि कास्टिक सोडा. कास्टिक सोड्याने पहिल्यांदा जे तुम्ही जेवण केलेले असतात ना ती भांडी अशी झालेली असतात. ती भांडी पूर्ण स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर साबणाने घासायचं आणि मग त्यानंतर अशी कलई करायची. गॅसवर पण करू शकता. बिफोर आफ्टर. ऑनलाईनवर तुम्हाला अशी कलई भेटेल. आता नवसागर भेटेल. फक्त कास्टिक सोडा देत नाही. आपलं सुती फडकं घ्यायचं. गॅसवर अशी भांडी ठेवायची. गॅस एकदम पहिले फास्ट करायचा. पूर्ण भांडं गरम करायचं. असं पूर्ण बघा मी कशी फिरवते. असं पूर्ण फिरवायचं भांडं. मग गॅस बारीक करायचा. त्यानंतर मग गॅस बारीक केलं काही असं नवसागर मारायचा. पूर्ण असा हे सगळं दळायचं. आता पूर्ण हे नवसागर नवसागर म्हणजे काय असतं? हे जे तुमची पहिले जुनी कलई असते ना ती पूर्ण जळून जाते. हे डबल कोटिंग करून द्यायला लागते. ते गरम असतानाच काढून टाकायचे दुसरी. आता हे कसं हे बघा हे कसं करते बाहेर काढते बघा. हे बाहेर सगळं वळून घ्यायचं. हलक्या हाताने हे करायचं. हे बघा या गोळ्या काढते बाहेर. आपण घरी पण करू शकतो. पहिले घरी लोक करायची. आता कसं किती वाटतं? काही नाही एकदम हलक्या हाताने फिरवायचं. आहे बघा हलक्या हात घ्यायचा. निघाली ना सगळी पूर्ण जुनी हा निघाली सगळी बघा. हे बघा असं टाकायचं झालं. बादली घ्यायचं. आपलं टप घ्यायचा. त्याच्यात असं भांडं पुरवायचं. झालं. कास्टिक सोडा. तुम्हाला हे त्याला बघायचं होतं म्हणून ठेवलेलं. बिफोर आफ्टर. तसं टाकू नका. ठेवली का हा पट्टा ह्याला लागतो. त्याच्याने कलई काही पडत जाते खराब होते. पण त्या असे छोटे आता समजा तुम्हाला नसेल एखादी ही छोटी आहे ना लहान साईज आहे त्यांचं नाही. त्यांचं एकदम हे बघा ही एकदा अशी एकावर एक ठेवत जाऊ. ती भांडी ती एकात एक घासताना ती तशी जाड येते. आणि हे ठेवलं तर चांगलं असते, असतं. याला काय हे ना सट आहेत ना सट आहे. त्यांचं भांडं ठेवून बघा ना तुम्ही. एकदम मला खेचून काढायला लागतं. हे पाहिजे तुम्ही कशाने घातलं? आता तुम्हाला चटचटीत करायचं असेल ना त्याला लिंबू मीठ लावा आणि ताराचा कांदा वापरा. त्यानं होईल. चटचटीत निघेल. त्या दिवशी